वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलाय ध्वजा मंगलं पुंडलीकाक्षो मंगलाय तनो हरि महायोगपीठे तटे भीमराट्य वर पुंडरीकाय दातु मने समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी श्री नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वहावसी. काही न लगे एक भावची कारण, तुका ज्ञान विठ्ठलाची. काही न लगे एक भावची कारण, तुका ज्ञान विठ्ठलाची. बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. ढाला 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 हरी विठ्ठला. आनंद घन सच्चिदानंद घन, परात परपूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाच आहे म्हणाल तर पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त, आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र देहू निवासी तुकाराम महाराजांचा अभंग आहे. विठाला ढाला ढाला विठ्ठला विठ्ठला. अभंग संत तुकाराम महाराजांचं, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माहिती आहे, ज्ञान आहे, त्याला पुस्तक असे म्हणतात. ज्याच्यामध्ये अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तविक किंवा मिश्र कथा गद्यात आलेले असतात, त्याला कादंबरी म्हणतात. ज्याच्यामध्ये देवादिकांच्या चरित्राच्या कथा सांगितल्या जातात, त्याला पोथी म्हणतात. ज्याच्यामध्ये फार प्रसंगातील देवांच्या, संतांच्या, राजांच्या कथा सांगितल्या जातात, त्याला पुराण म्हणतात. ज्याच्यामध्ये अधिक लांबी, ज्याच्यामध्ये भगवंताच्या जवळ वास करण्याचे साधने, सूत्र सांगितले जातात, त्याला उपनिषद म्हणतात. त्याच्यामध्ये माणसाच्या अंतःकरणाच्या गाठी सोडवण्याचे ज्ञान लिहिलेले असतात, त्याला ग्रंथ म्हणतात. ज्याच्यामध्ये संपूर्ण सृष्टीचे ज्ञान असून धार्मिक ज्ञान आहे, त्याला वेद म्हणतात. ज्याच्यामध्ये पुस्तक, कादंबरी, पोथी, पुराण, उपनिषद, शास्त्र, ग्रंथ, वेद या सर्वांचे ज्ञान आहे, त्याला संत तुकाराम गाथा म्हणतात. डाला डाला गाथा ज्ञानपर्यंत आहे, गाथा एकनाथ महाराजांचा आहे, गाथा नामदेव महाराजांचा आहे, गाथा कबीरजी महाराजांचा आहे, गाथा मीराबाईचा आहे, गाथा जनाबाईचा आहे, आणि गाथा माझ्या तुकोबारांचा आहे. आणि त्याच गाथेतील आज आपण अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला ढाला 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 विठ्ठला. संतांच्या माथेतून गाथा निघतो, संतांच्या माथेतून गाथा निघतो, आणि आपल्या माथेतून काय निघन सांगताच येत नाही. एक महिला जाताना भावाला गाते. महिलांचा स्वभावच आहे खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं, खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं. आणि त्या महिलेच्या माथेतून एक गाणं बाहेर आलं. वाटच्या रे वाट सरू काय पाहतोस खेड्याला, 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 आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, 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 वाड्याला. आणि तिच्या भावाच्या घरी चापेला साखर का नसताना आवईने तरी बरं गायलं, दुसरी तर असं गायलं विचारायलाच नको. लिंबाच्या गजाडा खाली माझा भाऊ दारू पाडी, बाई पाडी ग पाडी, बाई पाडी. कोण्या मेल्यानं केली साडी, आली पोलिसाची गाडी, आणि हातात पडली बेडी, बाई बेडी ग बेडी, बाई बेडी. बघा हिच्या माथेतून काय निघालं, आमच्या माथेतून असं निघतंय, आणि संतांच्या माथेतून गाथा निघतो. आणि त्याच गाथेत ते संत तुकाराम महाराज समाजाला समजावून सांगतात,
की बाबांनो तुम्ही विठ्ठलाला भजा, तुम्ही विठ्ठलाला भजा. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, विठ्ठलाला का भजा, विठ्ठलाला का भजा? तर विठ्ठलाला भजणारे माणसाच्या जीवनातील दुःख नष्ट होतात म्हणून विठ्ठलाला भजा. विठ्ठलाला भजल्याने माणसाच्या जीवनातील दुःख नष्ट होतात म्हणून विठ्ठलाला भजा. एक माणूस मला म्हणाला, महाराज देवाला भजणाऱ्यांच्या जीवनातील दुःख नष्ट होतात, ही गोष्ट पूर्ण खोटे, ही गोष्ट पूर्ण खोटे. संत तुकाराम महाराज देवाला खूप भजले तरीही त्यांच्या जीवनातील दुःख नष्ट झालेले नाही. समाजाने वाईट टाकले, भिक्षे जुई टर फाडून टाकली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागला, म्हणजे मरावं. संत तुकाराम महाराज देवाला खूप भजले तरीही त्यांच्या जीवनातील दुःख नष्ट झालेले नाही. मंबाजी बोलने तुकोबरायांना काठीनं. रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांची लिहिलेली अभंगाथा पाण्यात बुडवायला लावली. आता कोपला पाटील गावचे लोक आता माझं भिक कोण झाली असं तुकोबरायांना म्हणावं लागलं. पांडव देवाला खूप भजले तरीही पांडवांना 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. द्रौपदी ही देवाला खूप भजली तरीही द्रौपदीला वस्त्रहरणाला सामोरं जावे लागले. राजा हरिश्चंद्र देवाला खूप भजला तरीही राजा हरिश्चंद्राला स्वतः सहित मुलाला आणि पत्नीला विकावं लागलं आणि काशीच्या घाटावर प्रेत जायचं बसावं लागलं. संत जनाबाई महाराज देवाला खूप भजल्या तरीही त्यांच्या जीवनातील दुःख नष्ट झाले नाही. त्यांच्यावर चोरीचा आळ आला, मग जनाबाईला स्वार्थाची आज्ञा झाली. मग बाकी जनाबाईला म्हणावं लागलं, हे देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंता केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, सत्ववानाचा भाऊ केला छळा, कीर्तिवानाचे मारेले बाळ. सखा मन विषय त्याचे नाशी बळ, जनी मने जाणे तुझे सर्व केळ. तुझा झाला तुझा दरबार, तुझा दरबार, तुझा झाला 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 तुझा दरबार, तुझा दरबार, तुझा झाला तुझा दरबार, तुझा झाला तुझा दरबार, तुझा झाला तुझा दरबार, तुझा झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. काही माणसं फार हुशार असतात. मी एका कीर्तनाला चालले होते. एक माणूस मला म्हणाला, महाराज चला आमच्या घरी चहा प्यायला. मी म्हणले मी नाही चहा पेत. तो म्हणाला ताक प्यायला चला. मग मी त्याच्या घरी गेले. त्याने मला मोठा तेलचा तांब भरून ताक दिलं. मी पेले. तो म्हणाला आणखी देऊ का? मी म्हणले असं तर द्या. त्याने आणखीन एक तांब भरून दिला. मी पेले. तो म्हणाला आणखी देऊ का? मी म्हणले असं तर द्या. त्याने आणखीन एक तांब भरून दिला. मी पेले. तो मला आणखी देऊ का? मी म्हणले तुमची बायको रागवत ना. तो म्हणला ते नाही रागवणार, कारण की रात्रभर ताकाच्या बाटलीत उंदीर मरून पडलेला होता म्हणून ती नाही रागवणार. हा, ताकाच्या बाटलीत उंदीर मरून पडलेला होता आणि तेच मी ताक पेले. मी आलेला उंदीर आणि तेच मी ताक पेले. मी राग जोरात दगडात ताब्यात ठेवला.
त्या तांब्याचा आवाजातून ऐकून त्याची बायको वाटून वराडली. कशाचा आवाज आला? हा म्हणतो महाराजांनी तांब्या आपटावला. ही म्हणते कोणता तांब्या? हा म्हणतो म्हाताऱ्याला खोकला आल्यावर बँड फुकायचा तांब्या. हा म्हाताऱ्याला खोकला आल्यावर बँड फुकायचा तांब्या. तेच मी टाक आणि मेल्याला उंदीर आणि तेच मी टाक पेले. आता टाका पोटात थांबणार का? वॅक, वॅक, वॅक. विठाला, काय काय माणसं फार हुशार असतात, फार हुशार असतात. आपला विषय चालू होता त्या माणसाने मला एवढे सारे उदाहरण सांगितले, जनाबाईच्या प्रमाणे सहित पटून सांगितले. दुःखाची तरी आधीच म्हणली होती. हे जे दुःख आहेत हे प्रारब्ध कर्माची दुःख आहेत. प्रारब्ध कर्माची दुःखेही भोगावीच लागतात. प्रारब्ध कर्माची दुःखेही भोगावीच लागतात. तर मग विठ्ठलाला भजल्याने कोणती दुःख नष्ट होतात? तर मग विठ्ठलाला भजल्याने जन्म मरण्याचे दुःख नष्ट होते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेन हे संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुराय भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. परत जन्मलायचं परत मरायचं, परत जन्मलायचं परत मरायचं, परत किती जन्मलायचं. वेळा जन्माया वे, किती वेळा जन्माया वे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे. किती वेळा जन्माया वे, वेळा किती वेळा जन्माया वे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे. नित्य भावे पतित, नित्य भावे पतित मनवनी, मनवनी जीव झाला मनवनी, मनवनी जीव झाला. परत जन्मलायचं परत मारायचं, परत जन्मलायचं परत मारायचं हे दुःख विठ्ठलाला बदल्याने नष्ट होते. म्हणून तर तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणी सांगतो तू माझी बजारे विठ्ठला, सांगतो तू माझी बजारे विठ्ठला, सांगतो तू माझी बजारे विठ्ठला, सांगतो तू माझी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हा
कुणीच नाही. शरीराची पोषण फक्त अन्नच करू शकतो, दुसरे कुणीच नाही. साखरेची गुणी फक्त जिभेच सांगू शकतो, दुसरे कुणीच नाही. अंधाराला फक्त प्रकाशच नष्ट करू शकतो, दुसरे कुणीच नाही. अंधाराला फक्त ज्ञानच नष्ट करू शकतो, दुसरे कुणीच नाही. बाळाला जन्म फक्त आईच देऊ शकतो, दुसरे कुणीच नाही. अगदी त्याचप्रमाणे जन्म मरणाचे दुःख फक्त भगवंतच नष्ट करू शकतो, दुसरे कुणीच नाही. अगदी त्याचप्रमाणे जन्म मरणाचे दुःख फक्त विठ्ठलच नष्ट करू शकतो. जन्म मरणाचे दुःख कोणीच नष्ट करू शकत नाही. म्हणून विठ्ठलाला भजा. विठ्ठलाला का भजा? तर विठ्ठल दयाळू आहे, म्हणून विठ्ठलाला भजा. देव दयाळ जाये कोल्हाळ भक्ताचा. भगवान परमात्मा किती दयाळू आहे. पुतना मावशी भगवान परमात्म्याला मारायला आली होती, तरी हे देवाने पुतण्याला सैजता नावाची मुक्ती दिली. का बरं? पुतण्याचे नाव चांगले असेल म्हणून देवाने पुतण्याला मुक्ती दिली असेल. तर नाही, पुतण्याचे नावही चांगले नव्हते. पुतना तर पुत्रांना जिवंत ठेवणारी पुतण्याचे नावही चांगले नव्हते. मग पुतण्याचे काम चांगले असेल म्हणून देवाने पुतण्याला मुक्ती दिली असेल. तर नाही, पुतण्याचे कामही चांगले नव्हते. पुतना तर मुलांना मारायला आली होती, तरीही मग पुतण्याचे खानदान चांगले असेल म्हणून देवाने पुतण्याला मुक्ती दिली असेल. तर नाही, पुतण्याचे खानदानही चांगले नव्हते. पुतना तर राक्षस खानदानाची होती, पुतण्याचे खानदानही चांगले नव्हते. मग पुतण्याचा आहार चांगला असेल म्हणून देवाने पुतण्याला मुक्ती दिली असेल. तर नाही, पुतण्याचे देवावरती मुळीच प्रेम नव्हते, तरीही देवाने पुतण्याला सैजता नावाची मुक्ती दिली. पुतण्याचे नाव चांगले होते, पुतण्याचे काम चांगले होते, पुतण्याचे खानदान चांगले होते, पुतण्याचा आहार चांगला नव्हता, पुतण्याच्या भगवंतावरती मुळीच प्रेम नव्हते, तरीही देवाने पुतण्याला सैजता नावाची मुक्ती दिली. मग देव तुम्हाला आम्हाला मुक्ती देणार नाही का? देव तुम्हाला आम्हाला मुक्ती देणार नाही का? देव तुम्हाला आम्हाला मुक्ती देणार म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणार. म्हणजेच राम राम बोला, विठ्ठलाला भजा. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम राम बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो बोलो श्याम श्याम. करो हरि नाम मनवा कीर्ति करो हरि नाम मनवा खेती करो हरि नाम की. पैसा न लगे रुपया न लगे, ना लागे कवड़ी दमड़ी. पैसा न लगे रुपया न लगे, ना लागे कवड़ी दमड़ी. राम राम बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. मनवा कीर्ति करो हरि नाम मनवा कीर्ति करो हरि नाम. हरि नाम की डाला ढाला भला भला. हरि विठ्ठल विठ्ठल. आता ह्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, विठ्ठलाला भजा म्हणजे काय? विठ्ठलाला भजा म्हणजे काय? एक म्हणाला महाराज, आपण एक सणाला कुडेभुजी करतो, सणाला एक कुडेभुजी करतो, त्यातला एक भजा विठ्ठलाला द्यायचा. मग विठ्ठलाला भजा म्हणलं, जमलं रे बाबा, जमलं. एकाला विचारले, मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे काय रे? मातृदेव भव पितृदेव भव बकऱ्यांना म्हणजे काय भूत रे? घालण्याचा कार्यक्रम चालू होत आहे. सर्व भाविकांनी पालखी समोर येऊन बसून घ्यायचं आहे. जे एक म्हणाला महाराज, एकाला विचारले,
मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे काय रे? मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे काय रे? तो म्हणला आई वडिलांना हाणून मारून देऊ घरी पाठवून. मी म्हणलो तू आई वडिलांना हाणून मारून देऊ घरी पाठव, तू एकटाच राहित खायचा का हार आणि भूमीला भार. त्याचाच मोठा मुलगा माझ्या समोर उभा होता. तो मला म्हणाला महाराज मी मातृदेव भव पितृदेव भव केव्हा करू? मी मातृदेव भव पितृदेव भव केव्हा करू? मी म्हणलं बेटा तू मातृदेव भव पितृदेव भव केव्हाही कर, पण महाराज करू नको रे बाबा. करू दे मला कीर्तन. विठाला 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 विठाल. विठ्ठलाला बजा म्हणजे विठ्ठाचे भजन करा. विठ्ठलाला बजा म्हणजे विठ्ठाचे नामस्मरण करा. विठ्ठलाला बजा म्हणजे विठ्ठलाला मनामध्ये साठवा. कसा आमच्या जनाबाई सारखा जनाबाईने साठवला कसा चोर म्हणून. धरिला पंढरीचा चोर धरिला. पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर. 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 धरिला पंढरीचा संत जनाबाई महाराजांनी देव चोर म्हणून पकडला. त्यांचा जन्म वर्णाचा फेरा चुकवला. अयोध्या वत्सन्य देव राजा म्हणून मिळवला. त्यांचा जन्म मरणाचा फेरा चुकवला. संत एकनाथ महाराजांनी देव मापांच्या रूपात मिळवला. त्यांचा जन्म मरणाचा फेरा चुकवला. सुदामा ब्राह्मण व अर्जुन यांनी देव मित्र म्हणून मिळवला. त्यांचा जन्म मरणाचा फेरा चुकवला. राक्षसांनी देव शत्रू म्हणून मिळवला. त्यांचा जन्म मरणाचा फेरा चुकवला. राक्षसांनी जन्म मरणाचा फेरा चुकवला व राक्षसांनी तुम्ही आम्ही जन्म मरणाचा फेरा केव्हा चुकवणार? जर तुम्ही आम्ही जन्म मरणाचा फेरा नाही चुकवला तर आपला जन्म वाया गेला म्हणून समजा. नाही तरी गेला जन्म वाया गेला. हाताने टाळे विठाला. हा अर्ज आपणास भगवंता प्राप्तीसाठी मिळालेला आहे, पण आपण ती भगवंता प्राप्ती करण्याची देवे दिला देहा भजना गोमाता. 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 जोया दादा माता. जोया दादा माता. पाणी घेता. देवे दिला देहा भजना गोमाता. देवे दिला देहा भजना गोमाता. दोया झाला पाटा. दोया झाला पाटा. आधी घेता. दिवे दिला देहा भजना गोमाता. दिवे दिला देहा भजना गोमाता. हा नदी आपणास भगवंता प्राप्तीसाठी मिळालेला आहे, पण आपण ती भगवंता प्राप्ती करण्याची सोडून धनद्रव्याच्या प्राप्तीच्या मागे लागतो. ते धनद्रव्य आपणास परलोकात उपयोगी येत नाही. कधी कधी तर ते धनद्रव्य आपणास या लोकातही उपयोगी येत नाही. एक राजा होता, त्याचे नाव सिकंदर. तो भगवंता प्राप्ती करण्याची सोडून धनद्रव्याच्या प्राप्तीच्या मागे लागतो. एका पाठी मागून एक, एका पाठी मागून एक, एका पाठी मागून एक अशा अनेक अधिक जिंकत गेला. आशा पूर्ण होतच नाही न झालीच नाही. शेवटी थकला, माघारी निघाला. माघारी जाताना वाळवंट लागले. त्या वाळवंटात सेनेला पाणी मिळेना, कुणालाच पाणी मिळेना. त्या वाळवंटात एक साधू बसलेला होता. त्याच्या जवळ एक ग्लासभर पाणी होते.
पण ते सिकंदर साधूच्या हातात देऊन हिसकून घेऊ शकत नव्हता. जर सिकंदरने ते पाणी हिसकून घेतले असते तर सिकंदर क्षणातच भस्म झाला असता. सिकंदर साधूच्या जवळ गेला. सिकंदर म्हणाला, महात्मा जी, क्या आपने मुझे पहचाना है? मैं जगाता जगाता सिकंदर हूँ. सिकंदर म्हणाला. साधू म्हणाले, हाँ, मैंने आपको पहचाना है. आप बिल्कुल कंगाल हो. आप बिल्कुल कंगाल सिकंदर ही. सिकंदर चिल्लाया, क्या आपने मुझे कंगाल कहा? आपने मुझे कंगाल कहा? हाँ, मैं सच कहता हूँ, आप बिल्कुल कंगाल हो. आप बिल्कुल कंगाल सिकंदर है. देखो, मेरे पास गिलास भर पानी है, जीवन है. ये पानी आप मुझसे छीन भी नहीं सकते हो. यदि आपने पानी छीनने की कोशिश की तो आप जलकर भस्म हो सकते हो. देखो, तुम्हारे पास जितनी भी घमंड है उसमें से कुछ भी आपके काम आने वाला नहीं है. देखो सिकंदर, तुम्हारे पास जितनी भी शक्ति है कोई नहीं काम आने वाली नहीं. इसलिए हमारे संत तुकडोजी महाराज कहते, क्या कहते, क्या किया रे, क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. क्या किया, क्या किया, क्या किया रे. क्या किया, क्या किया, क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे. जिसे पाला था उसको तो खो दिया. जिसे पाला था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पिता एक शराब रे. भगवान से नाम से मुँह मोड़ लिया रे. अमृत को छोड़ा पिता एक शराब रे. भगवान से नाम से मुँह मोड़ लिया रे. क्या किया, क्या किया, क्या किया रे. क्या किया, क्या किया, क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया. पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाला था उसको तो खो दिया रे. जिसे पाला था उसको तो खो दिया. ज्याप्रमाणे सिकंदराचं जीवन वाया गेलं त्याप्रमाणे आपले जीवन वाया जाऊ नये म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आपल्या तीन बऱ्याच माणसांना आपल्या जीवनाचं काय करावं तेच कळत नाही. आपल्या जीवनाचं काय करावं ते कळत नाही. हे सोडा, काय काय ना साधं जीवन जगायचं स्वतः कळत नाही. एक जण निघाला सासरवाडीला. ते सासरेबा अंगणातच बसलेले होते. सासरेबा म्हणाले, राम राम जावई बापू, राम राम. हा म्हणाला, राम राम. याच्या आधी आणत होतो. आईने फक्त हो नाही म्हणायला सांगितले. सासरेबा म्हणाले, कसं काय चाललंय, बरे चाललंय का? हा म्हणाला हो. हा म्हणाला नाही. सासरेबा म्हणाले, कोणी काय आजारी बिजारी आहे का काय? हा म्हणाला हो. सासरेबा म्हणाले, कोणी काय म्हातारा बितारी आजारी आहे का काय? हा म्हणाला नाही.
मग सासरेबुवा म्हणाली तरुण तर तुम्ही इथंच आहात मग माझी मुलगीच की काय हा म्हणाला हो मग आम्ही बिटायला जाऊ की काय हा म्हणाला नाही मग सासरेबुवा म्हणाली तुम्ही काय आमच्या यात्रा उरकूनच आली की काय हा म्हणाला हो हे शब्द ऐकून तर म्हाताऱ्याच्या करून धाडकन जमिनीवर पडतं तेवढ्या त्याच्या बायकोचा म्हणजे म्हाताऱ्याच्या मुलीने तिच्या भावाला फोन केला हॅलो भैया तुझे जुजू तिकडे आलेले काहीतरी पराक्रम करते भैया म्हणतो जुजू आले पण जुजूने पराक्रम केला पण बाबा स्वर्गाच्या रस्त्याला जाऊन परत मग घरी आले अशा बऱ्याच माणसांचा जन्मवेळा दिसतो सिकंदराचाही जन्मवेळा गेला सिकंदराने आयुष्यभर कमवण्याचा प्रयत्न केला शेवटी या भावसागराच्या महापुरात सिकंदर वाहत गेला नाही तर या भावसागराच्या महापुरात पूर्णपणे बुडाला आणि हे संत तुकाराम महाराजाच्या करिता भर भरी दुरावे ते दुरी जय हो राजी भर भरी दुरावे ते दुरी करिता भर भरी दुरावे ते दुरी करिता भर भरी दुरावे ते दुरी करिता बरोबरे दुरावते डोरे करिता बरोबरे दुरावते डोरे करिता बरोबरे दुरावते डोरे करिता बरोबरे दुरावते डोरे गायक आणि वादक यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा वा. आता ह्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो भय म्हणजे काय भय म्हणजे काय भय म्हणजे भीती आता परत प्रश्न निर्माण होतो माणसाला भीती कशा कशाची असते माणसाला भीती कशा कशाची असते बरेच माणसं बऱ्याच गोष्टींना भीतात काही ना ॲक्सिडेंटची भीती असते विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती असते पुढाऱ्यांना निवडणुकीत पडण्याची भीती असते सासूला सुण्याची भीती असते म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमाची भीती असते आणि नवऱ्याला बायकोची भीती असते असते का नसते काय नसते दोघे नवरा बायको जेवायला बसले नवरा बायकोला जेवता म्हणाला अगं तुझ्या भाजीच्या वाटीत ती म्हणाली का पावसा मला जेवून द्या अगं पण लक्षात येत नाही का कळत नाही का जेवताना बोलायचं नसतं झालं जेवण हा सांगा आता काय सांगायचं होतं ते सांगा अगं तुझ्या भाजीच्या वाटीत एक मेल्यालं झुरं होतं आणि ते तू कढीपत्ता म्हणून खाल्लं हा मी झुरं खाल्लं
मग तेव्हाच सांगायला काय झालं होतं, तेव्हाच का नाही सांगितलं? अगं मी सांगत होतो पण तू सांगूच दे ना. मग लागली उलट्या का नाही? वेग 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 विठाला त्या भगवान परमात्म्याला सुद्धा भीती आहे. आम्ही मागवायचे नाही तुझं पासी, जरी तो भीतोसी पांडुरंगा. ह्या जगात प्रत्येकाला भीती, अर्जुनाला सुद्धा भीती आहे, अर्जुनाला सुद्धा भीती. मग आता प्रश्न निर्माण होतो, भगवान परमात्मा कशाला भीतो? भाऊ भीतो पापा, भगवान परमात्मा आईला भीतो. आई माझा मारू नको ग. भगवान परमात्मा पतिव्रतेच्या ताकदीला भीतो. तुम्ही म्हणाल भगवान परमात्मा पतिव्रतेच्या ताकदीला भीतो, असं एखादं उदाहरण आहे का? हो सांगते. पहिलं भजन करा विठाला. महाभारताचं युद्ध चालू होतं. सारे कौरव संपत आले होते, एकही पांडव मेला नाही. नंतर दुर्योधन पितामह भीष्माचार्यांकडे गेला. पितामह म्हणाले, जब तक अर्जुन जिंदा है तब तक कौरवों का विजय नहीं हो सकता. पितामह भीष्माचार्य यही शरपंजनी पडले. नंतर द्रोणाचार्यांनी चक्र रचला, तरीही कौरवांचा विजय झाला नाही. कौरव पार संपत आले होते, एकही पांडव मेला नाही. नंतर दुर्योधन माता गांधारीकडे गेला. आई विजयाचा आशीर्वाद दे. गांधारी म्हणाल, बेटा एक काम कर, तू माझ्या समोर नग्न उभा राहा, बिना वस्त्राचा उभा राहा. दुर्योधन म्हणाला, आई तू हे काय सांगतेस, तू हे काय सांगतेस? हो बेटा, कौरवांकडे आता कुठलीच शक्ती शिल्लक राहिलेली नाही जी तुला वाचू शकेल. फक्त आता माझ्या पतिव्रतेच्या नजरेची शक्तीच आता शिल्लक आहे जी तुला वाचू शकेल. म्हणून तू माझ्या समोर नग्न उभा राहा, बिना वस्त्राचा उभा राहा. दुर्योधन म्हणाला, ठीक आहे. दुर्योधना बिना वस्त्राचे, नाहीतर काहीतरी गडबड करशील. दुर्योधन म्हणाला, ठीक आहे. दुर्योधन स्नान करायला गेला. देवाला कळाले. देव थरथर कापू लागला. आता काय करू, आता काय करू? आपला विषय चालू होता. देवाला सुद्धा भीती वाटते, देवाला सुद्धा भय आहे. तुम्ही म्हणाल महाराज देवाला भय आहे हे आम्हाला कळलं, पण नंतर दुर्योधनाचं पुढं काय झालं ते सांगा ना. नंतर दुर्योधनाचं काय झालं ते सांगा. अहो तो विषय पुढे फार छान आहे, तो विषय पुढे फार छान आहे, पण तो विषय आपल्या कीर्तनात बसत नाही. पण विषय फार छान आहे. सांगू? सांगा सांगा सांगा. मी नाही सांगणार. सांगू? सांगा सांगा सांगा. बरं सांगते. पहिलं भजन करा विठाला. दुर्योधन स्नान करायला गेला. देवाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं व दुर्योधनाला भेटले. देवरूपी ब्राह्मण म्हणाला, काय युवराज पूर्ण नग्न? पूर्ण नग्न? दुर्योधन म्हणाला, आईने सांगितले की पूर्ण निर्वस्त्र. अरे बाबा ती आई असते. मुलगा किती मोठा झाला तरी तो आईला लहानच असतो, पण तू मोठा झाला तुला हे कळत नाही का? आईने सांगितले की पूर्ण निर्वस्त्र. हा पूर्ण निर्वस्त्र ठीक आहे, नको वस्त्र दिसू, पण कमरेला झाड बेडाची पानं बिनं तरी लाव ना, पानं बिनं तरी गुंडण ना. मग कमरेला झाडाची पाने गुंडाळी व आई समोर गेला. म्हणला, आई विजयाचा आशीर्वाद दे. गांधारी म्हणाले, बेटा एक काम कर, तू माझ्यासमोर नग्न उभा राहा, बिना वस्त्राचा उभा राहा. मग गांधारीने आपल्या डोक्यावरची पट्टी काढली, डोक्यापासून कमरेपर्यंत न्यायला सुरुवात केली. कमरेपर्यंत पाहिलं. आई म्हणाले, अरे 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 तू हे काय केले? कमरेला झाडाची पाने तू का लावलीस? दुर्योधना तुला रस्त्यात कुणी भेटला होतं का? होय, एक ब्राह्मण, त्यानेच गोंधळ केला. दुर्योधना जेवढ्या भागावर तू पाणी बांधली तो भाग आता कच्चा राहिलेला आहे. आणि गदा युद्धामध्ये भीमाने तिथंच गदा मारली, म्हणजे मांडीवर गदा मारली आणि दुर्योधन मेला. आपला विषय चालू होता. देवाला सुद्धा भय आहे, डर लगता है अन्नमय कोश को जब आप सुबह का नाश्ता नहीं करते.
डर लगता है आपके शरीर को जब आप 24 घंटे में 4-5 लीटर पानी नहीं पीते। डर लगता है आपके बड़े हाथों को जब आप तले हुए मसालेदार मांसाहारी भोजन खाते हो। डर लगता है आपके फेफड़ों को जब आप ठंडे हुए मसालेदार भोजन खाते हो। डर लगता है आपके जिंदगी को, डर लगता है आपके परिवार को, डर लगता है आपके मासूम बच्चों को जब आप दारू पीते हो। ये दारू से हमारी जिंदगी बर्बाद हो जाती है। इसलिए संत तुकडोजी महाराज कहते गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी। गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी कोई नहीं पूछेगा फिर तो पड़ा लाखों। कोई नहीं गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे प्यारे, गांजा दारू मत पी प्यारे प्यारे। संत तुकडोजी महाराज सांगतात, बाबांनो तुम्ही गांजा दारू पिऊ नका. तर ही माणसं पितातच. काही काहींचा स्वभाव चंडीसारखा असतो. पण तुम्हाला चंडी माहिती आहे का? चंडी नाही? बरं सांगते. पहिलं भजन करा विठाला. एक साधू आपल्या आश्रमात बांधली घासत होता. तिथे नारद गेले. नारद म्हणाले, काय महाराज स्वतः बांधली घासा? हो, त्याला काही इलाज नाही. मग इलाज करायचं का? इलाज भांडी घासायचा इलाज. असं लय लवकर कळतंय तुम्हाला. मग नारदने साधूचं लग्न लावून दिलं. नवरीचे नाव होते चंडी. आता साधू मनातल्या मनात म्हणू लागला, आता आपणास भांडी घासायची गरज नाही. आता गरमागरम चहा मिळणार, गरम गरम जेवण मिळणार, गरम गरम नाश्ता मिळणार. चंडी चहा कर. चंडी म्हणाल मी नाही करणार. चंडी नाश्ता बनव. चंडी म्हणाल मी नाही बनणार. साधूने स्वतः चहा बनवला, स्वतः नाश्ता बनवला. चंडीने सर्व चहा पिऊन घेतला, सर्व नाश्ता खाऊन घेतला व झोपली. चंडी भांडी घास. चंडी म्हणाल मी नाही करणार. साधू भांडी घासत होते. नारद म्हणाले, महाराज भांडी घासायचा इलाज काय करतो? इलाज झोपला. काय आजारी बिजारी आहे का काय? नाही, खाऊन पिऊन झोपली. कवडी तर काम करत नाही. अहो महाराज ती चंडी आहे, उलट्या बुद्धीची आहे. जे काम करायचे ते करू नको असं सांगायचं असतं, तेव्हा ते काम करेल. असं वय. मग साधू म्हणे, चंडी नाचताना पाणी देऊ नको. चंडी म्हणाल मी देणार. वा
चंडी नारदांना जेवण बनवू नको. चंडी म्हणाल मी बनवलो. नारद जेवले, नारद गेले. चंडी संतांची उष्टपत्र नदीमध्ये टाकू नको, उकेडावर टाक. चंडी म्हणाल मी नदीतच टाक. गेली नदीवर. आता साधू खरं ओरडला. चंडी खोलपाण्यात जाऊ नको. चंडी म्हणाल मी जाणार. गेली खोलपाण्यात, गेली वाहून. आता साधू प्रेत शोधू लागला. एक माणूस साधूला म्हणाला, काय महाराज काय शोधता? साधू म्हणाले, माझ्या पत्नीचं प्रेत. काय वरच्या काऊन वाहून गेले का काय? नाही खालच्या काऊन. मग तिकडे खाली शोधा ना. नाही ती चंडी आहे, ती उलटी वाट आली असं. आणि कायाची रे ती चंडी त्या गावाच्या हे वरच्या गावात सापडली. मेलेल्या माणसाचा अगोदर डोक्यावर येतो. त्या चंडीचे पाय वर आले, आशी वर 2 पाय. कोणीच चंडी होऊ नका, वाहून जावं लागेल. चंडी व्यक्तीच्या कुटुंबाला भीती वाटते, कारण की चंडी माणसे भावाच्या पुरामध्ये वावसी भावाच्या पुरात वाहत जातात. डर लगता नहीं है शराब पीने वालों को, जब मौत आती है तब मिलता नहीं है कोई पानी पिलाने वाला. शराब आप नहीं पीते, शराब पीते आपकी जिंदगी. शराब आप नहीं पीते, शराब पीते आपके माँ बाप के आंसू. शराब आप नहीं पीते, शराब पीते आपके बच्चों का प्यार. शराब आप नहीं पीते, शराब पीते आपकी प्रतिष्ठा. शराब आप नहीं पीते, शराब पीते आपकी बच्चों का पढ़ना. शराब आप नहीं पीते, शराब पीते आपकी जिंदगी. शराब आप नहीं पीते, शराब पीते आपके लक्ष्मी जैसी पत्नी की जिंदगी. करो विचार और छोड़ दो बुरी आदतें और करो भजन. नहीं करेंगे नामस्मरण, तर भावाची पुरी वावसी. जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचायचे असेल, 84 लाख दुःखाच्या फेऱ्यातून वाचायचे असेल तर नावच घ्यावं लागेल. कारण देवाचे नाव देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. देवाचे नाव देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. नावच का घ्यावे लागेल? उत्तर नंबर 1, भगवंताने एका इल्ल्याचा उद्धार केला, पण भगवंताच्या नामाने कितीतरी जणांचा उद्धार केला. कपिकुळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपिकुळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. भगवंताने एका इल्ल्याचा उद्धार केला, पण भगवंताच्या नामाने कितीतरी जणांचा उद्धार केला. आजामी, गणिका, तुकोबा, ज्ञानोबा आणि संत बदनाई. उत्तर नंबर 2, भगवंत जोपर्यंत पृथ्वीवर आहे तोपर्यंत जीवांचा उद्धार करू शकतो, पण भगवंताचा अवतार नष्ट झाल्यानंतरही भगवंताचे नाम जीवांचा उद्धार करू शकते. उत्तर नंबर 3, भगवंताच्या प्राप्तीसाठी योग, याग, उपासना, प्रार्थना, विनवणी, भक्ती करावी लागते, पण नामांच्या प्राप्तीसाठी योग, याग, उपासना, प्रार्थना, विनवणी, भक्ती करावी लागत नाही. उत्तर नंबर 4, भगवंत सर्वांना मिळवणे शक्य नाही, पण नाम सर्वांना मिळवणे शक्य आहे. उत्तर नंबर 5, भगवंताला काहीतरी द्यावं लागतं, पण नामाला काहीच द्यावं लागत नाही. देवाला द्यावं लागतं, हा त्याचा स्वभाव आहे. घेशी तेव्हा जशी ऐसा ऐसा सशी उदार, घेशी तेव्हा जशी
जीवदार घेची देवाची आईचा आईचा जीवदार घेची देवाची आईचा आईचा जीवदार घेची देवाची आईचा आईचा जीवदार आईचा आईचा जीवदार घेची देवाची आईचा आईचा जीवदार घेची देवाची आईचा आईचा जीवदार घेची देवाची आईचा आईचा जीवदार तुझे तुझे कृपणाचे द्वार काय देवारोधू तुझे तुझे कृपणाचे द्वार देशी देवा देशी आईचा आईचा जीवदार घेची देवाची आईचा आईचा जीवदार घेची देवाची आईचा आईचा जीवदार घेची देवाची आईचा आईचा जीवदार आईचा जीवदार आईचा देवाला द्यावं लागतं, हा त्याचा स्वभाव आहे. देव घेतो तेव्हा देतो, पण आपल्याकडून काहीच घेत नाही. म्हणून या भाऊसागराचं ताणून जायचे असेल तर नाम घ्या, पण ते नाम घेताना आवडेने घ्या, भावाने घ्या, हरी नाम आवडेने घ्या, असे संत एकनाथ महाराज आपल्याला आवर्जून सांगतात. उभारूप नाही घ्या. आता 8:30 वाजत आलेले आहे. पुढे अजून आरती घ्यायची, नंतर थोडेसे वक्ते बोलणार आहेत. विठोबा रखोबा हो